काय हो, कुठं गेलते तुम्ही? गेलते बाई हे आणायला काय म्हणतात काय नक्की हा आणाय गेलते. अहो याला हागीच म्हणतात. आपण हागीच म्हणतो आणि पोरं काय म्हणतात डायपर. मग ते मेडिकल वाला हसला ना मला बाबा तिथे हागीत तर मला मावशी ह्याला डायपर म्हणते. मला बाबा आले घ्यायला दिले पोरगी मातीवरणाने नाही ना याला पहिलं आपण ना काय लावायचो कापड लावायचं तर बाळू ते फाडायचं बाळू तिथं ते बाय साड्याचे तुकडे करून आता आहे का हाताने शिवलेलं ना ते लंगोट हा ते याचे लंगोट तयार रेडीमेड रेडीमेड. आता म्हणजे सगळं जमाना बदललाय बाई. आता लेकरच तसे आहेत सगळे बाई औषध गोळ्यावरची. सुन बदलले लेक बदलले आपले नातवंड पण चेंज झाले. पहिलं तसं होतं का नव्हतं सांगा? बाय नव्हतं आता काहीच खरं नाही. आणि सोनाचं आता काळच जरी नव्हतं कुठे बाय. नातवंड घेऊन जर निघलो ना आपण ते कमराला कापड गुंडाळायचं आणि निघायचं. बसायला. आता तुम्ही याला डायपर लावला असन. मग आता काय करू डायपर लावलाय ना? लावलाय ना होतं का पहिलं असं हे डायपर? होय तुम्ही तरी नातवंडा सांभाळीतात. मला कधी होत काय माहिती बाई नातवंड. मला असं बघून असं वाटतंय मी पण तुमच्यासारखं असं घेऊन फिरून याच्या घरी त्याच्या घरी जाऊन कायच त्याच्या बाई अहो हाय सुख पण माझ्या जीवाला इळत एक संध्याकाळी तुकडा भेटत नाही. सुखाचं दिसतंय पण संध्याकाळी एक तुकडा भेटत नाही. भऱ्या पोरांचा करावं लागतंय. होय, नातवंड पाहिजे. मला तर लय हौस आहे तुम्हाला लय हवस आहे बाया. मला मला लय मग हौस 2-4 येतं नातवांड. त्याच्यामुळे तुमची हाऊस झाली बाई. तुम्हाला नको आमची असं झाली बाई वाटतंय. हवस आता तुम्हाला होऊन द्या. काय काय असं मला एक नातवंड असला तरी बस. मला मग नंतर का होईना किती दिवस येईन ना मी एक बघायला. असलं तरी. हा का हा तुमचं सुख बघायला येईन मी जाता येता. बोलीन ना तुम्हाला मी. हा, आणि काय करता दळण? काय बाई सकाळी उठल्यापासून स्वयंपाक केलाय. सुनबाई उठती पार 8-9-10ला. सुन नाही काय करीत का? करी ती सुनबाई मग पण कसं आणि तरी अनेक लिकरू नाही काय नाही तरी बी करीतच नाही काय. आताच कलीच तुम्हाला माहिती नाही व्हय? सुनाचं किती अवघड आहे. सुना सांभाळायचं सोपं नाहीये. खरंच नाही बाय. हा सुना सांभाळायचं लय अवघड आहे. त्याला बी हा झालं का मला बघून कुणी कुठं गेलं का नुसतं झालं का हाय का काही गुड न्यूज हाय का काही गुड न्यूज. माझे जसे ना 1 वर्षापासून का नाही झालेत. कुणी इकडं गेलं का हाय का गुड न्यूज. तिकडं गेलं का हाय का गुड न्यूज. आणि तुम्ही कुणी आलं का आम्हाला नाही बाई अजून. अहो तुम्हाला काही प्लॅनिंग वगैरे काही कळते का नाही? ऐक ना आमच्या काळात प्लॅनिंग नव्हती काय नव्हती. आम्हाला बसा देवाने दिले आणि बसा लेकरं घेतली आम्ही. आता तुमच्या काळात लई प्लॅनिंग राहील. आता आम्हाला हे महिन्या ह्या वर्षी नको दुसऱ्या वर्षी पाहिजे तिसऱ्या वर्षी पाहिजे. आम्ही बसा वाट बघत तिथपर्यंत आम्हाला नातू कधी होईल आमच्या जीवाला कधी सुख भेटन. आम्ही त्याच्यात तरी आमचं आयुष्य जरा निम लेकरात जाईल हे आमच्या डोक्यात असतं. सुखाचं ते सगळं राहिलं बाजूला. माझी एक मैत्रीण होती. तिची ना परिस्थिती एवढी नाजूक होती तरी तिला प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यानंतर मग काय झालं प्रेग्नन्सी मध्ये एकदम एमर्जन्सी आली. एमर्जन्सी मध्ये पैशामुळे ना तिचं बाळ वाया गेलं माहितीये का. कशामुळं तर बाळाने काहीतरी गिळलं होतं आणि त्याच्या ट्रीटमेंटला आहे ना 7 ते 8 लाख रुपये लागत होते. आणि त्याच्यामुळं मग ते बाळ वाया गेलं म्हणल्यावर म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. तिला आजपर्यंत त्या गोष्टीचा पस्तावा आहे की आधी आम्ही प्लॅनिंग केली असती. आमच्याकडे आधी पैसे असते सगळ्या गोष्टी आम्ही जर नीट हे करून प्लॅनिंग केली असती बेबीची तर एवढं बाळ तिचं वाया नसतं गेलं. कळलं का. मग याला म्हणतात प्लॅनिंग आधी करावा मग प्रेग्नन्सी ठेवावा. ऐकलं का ताई काय म्हणली माझी सून? ऐकलं बाय. तर आपल्या काळात होतं का असं सांगा बरं. महिन्याचे इंजेक्शन नाही का दवाखाने नाही. आपले लेकर असे जलमले तसे मातीत पडले होतं का पहिलं सांगा बरं. मी आता 3 इंजेक्शन घेतले बाय जनावरांची. तुम्ही तरी घेतले पण मला एक सुद्धा माहित नाही शेवटपर्यंत. चालते हा का सरकारने आणले होते बाय. पहिलं काळ ते सगळ्यात सोनं होतं बाई. पण आता आता बाळातपणाची तुम्ही कथा ऐकली तुम्ही हसता. काय पोरगी तर मला काँग्रेसच झाली. संडासला गेली आणि तिकडच झाली. अरे देवा. खरंच झाली माई पोरगी. बाय बाय बाय. पहिले दिवस पण खरं म्हणजे भारी. आणि किती तिने डिलिव्हऱ्या बाळाच्या सोप्या उपासा होत्या. दिवशी, पंचमीच्या दिवशी उगाव 2-3 चुरम हिरवा मिरच्याचा ठेसा खाल्यावर कळा येतात बारीक तसे मुरडे आले आणि गेले आणि झाले बाळातील. आणि कशाचं काय कोणी भात नाही टाकलं का तिला काय नाही झालं तिला पुण्याला दिले बघा. ती आणि पोरगी आता हे बघा कौतिक. अहो पण मम्मी बघा ना पहिला असे डिलिव्हरी होऊन जायच्या ना आता डिलिव्हरी मध्ये किती क्रिटिकल कंडिशन येतात बरं. आता काय बाई 1 महिना लोटला आणि गर्दनी नटला काय ग. लय अवघड झालं खरंच पहिले दिवस चांगले होते ताई. तुम्ही काही म्हणा चांगलं पण होतं बा. आता 7व्या महिन्यात कुठं काय किती? होतंय कुठं होय. 8व्या मध्ये कुठं काय ऐका ना होतंय. कुठेही राहून दिवस काढले तरी आपल्याला असं बोर वाटलं नाही असं उदासी नाही वाटली. आता जराशी पाऊस नाही पडला तरी उदास वाटत आहे. किती बेकार वाटतंय सांगा बरं. आहे का असे हुरपेचे दिवस वाटतात का? अजिबात नाही वाटत. माझे तर लय बाय सोपे बाळात पण तसेच झाले. आता लय अवघड दिवस आहेत बाई. कशाचं बाय
आता तर बाया उलसक झालं की चला. लहान लेकरांपासून जे दुखणे चालू होते आजकाल तर ते म्हाताऱ्या माणसापर्यंत आहेत. लहान लेकराला हे होईल, पोटात असल्यापासून एवढ्या लेकरांना दमा असतो, आता कुठं असतं ना मा. सगळं इकतच घेतलेले ती लेकर. मग काय आम्ही तर घेतली पाहिजे ना ती इकतच घेतली. विकत पहिल्यापासून खर्च विकत असतो. घेतली इकत बाई. वजनाचे पैसे घातले तिच्या बापाने. खरंच घात आणि पुरीला जगविणार तेवढंच बाय, नाहीतर पोरासाठी कितीतरी खर्च. आणि पोरीला काय म्हणते सोडा पैसे जाऊ दे मिली. अहो पोरीकडे लक्ष देत नाही लोक. मुलगा पाहिजे. पण त्यांच्या म्हणजे मुलाने डॉक्टर केला ना म्हणला तेवढा खर्च मुलीसाठी पण. माझा बाई डॉक्टर म्हणला ना केमचा माझ्या लहान लेकाला हा. की पोरीसाठी तो जन्म वाचीला. हा ना. खरंच म्हणला. पहिलाच बाप म्हणायचा पहिलाच 10 बाप लाख म्हणला, रुपये नाहीतर घातले. डॉक्टर म्हणला ना गॅरंटी नाही द्या आमची पोरी सोडा. हा मिली असते एखादी म्हणतात जाऊ दे मिली ते मिली पोरगी आहे, काय करायची मग पण मुलीवर खासच प्रेम म्हणायचं आणि खास. असंच प्रेम आणि त्यांनी खर गेलेलंच बाळ आणि आपण जिवंत काय केलं. म्हणतात पहिले लोक काय म्हणायचे मुलगी नको मुलगा बघ आमची पाहिजे. मुलगी कशी बट करीत वर बघितलं. अगं बाया. अगं बाया, बाया. म्हणजे एवढ्याशा मुलीला बघितलं का मम्मी तुमच्या समोर उदाहरण आहे. 10 लाख रुपये खर्च केला म्हणजे सोपी गोष्ट आहे का? मग ते बापाचं मन मोठं म्हणायचं मुलगी पाहिजे मन बिन मोठं बापाला. आणि त्यांच्याकडे होते ना मग तेवढं करायला. मग हा. त्याला म्हणते हे की प्लॅनिंग पहिली केली पाहिजे, आपल्यावर नको कधी कधी असं काही आणि संकट पैसे यायला. पैसे नसल्यावर कुठून करणार आहे? पैसा असला तर सगळे, पैसा नसला तर काय करीत माणूस. मग हा? तेच तुम्हाला समजू राहिले मी. आता जाते बाय मी कवाची बसले. हा जा मग लय उशीर झाले हो तुम्ही माझ्याकडे येऊन झाले बसले. बसले गप्पा मारीत हा नाही गेले. अहो, बसलं तर बरं वाटतंय थोडंफार माणसाला माझ्या घरात आराम ते काम वाटतं. तुलंय मला तुम्ही गेल्या आल्या पण हे बघा मी समोरचं काम तसंच ठेवलं आणि तुमच्या बरोबर गप्पा मारीत बसले आहे का माहिती. आता मला बी किती? पुरीला अगं चारायचंय. चहा आता करायचं की नाही तू मावशीला. अगं हा, काय सुनाला लक्षातच लहान ठेवून नाही. हाय का नाही लावलेलं तुमच्या? अरे चहा पाणी करायचं. देवा. अहो, मावशी आणि लक्षातच समजा नाही असं बोलण्याच्या नादात. नुसतंच माझं तोंडाचं थांबा, भात आणते करून चहा घेतलंय. करून. हा, बाया. अरे अहो, देवा. थांबा ना. आणि तुला आठवण नाही बाई तू मावशीला चहा करून द्यावा काय निकू. हा? खरंच बाई. पण आता शिक डोक्यात आलाय माई सून आता शिक म्हणते जात आणि थांबा चहा करते. आण मला नातो पाहिजे. कुणाला पाणी पाहिजे ना. कुठं गेल्या मावशी? आणि तू आता शिक चहा करून आणला बाई मावशी गेल्यावर. हा काय बाई तुला किती वळण लावलं आणि किती शिकवलं तुझ्या डोक्यात कधीच येणार नाही. कोणी आपल्या घरी आले गेले तर काय करायला पाहिजे, एक तांब्या पाणी एक कप चहा. अच्छा हा. तूच प्यायला लागली होय. मग काय करू? आणि मला अहो तुम्हाला डॉक्टरने नाही सांगितलं म्हणून एक त्यांना आणि एक मला आणलं होतं. कॉफी बनवली होती मी. म्हणजे मी बसू का तोंड चाटीत मग तुझ्याकडे बघत. पण तुम्हाला नाही प्यायला लावलं. तुमच्या लेकाला सांगा मी हे मागू राहिल्यात म्हणून. त्याला पण कळत नाही तुला निकू. मला नाही कळत. म्हणजे तुम्हाला मिसरीची तलब, तुम्हाला चहाची तलब, काय सगळ्याच खरं. तलब करत आई, बसा एक घट तरी द्या म्हणजे कसं आहे ते माणसाला असं तोंडात लाळ येते ती मागा जात असते. तुम्ही. जेवण करून घ्या मग. जेवण नको मला एक घट देशील तर जेवणार मी नाही जेवायची मग. ठीक है अहो का तुम्ही हे नाही. करता? पण किती वेळा झाला तुला मावशीला चहा करून आण बोलले होते ना विसरली तू. कधी म्हणल्या होत्या बरं तुम्ही? मला आवाज तरी आला का आतमध्ये की अगं चहा तुला आणताय हाक मारित म्हणून? होते मी चहा घेऊन ये म्हणून तू मला ऐकलंच माहिती नाही. नव्हतं. मला ते आवाज आला लेकरू नाही अजून म्हणून मग मी बाहेर आलते. आतमध्ये गेली तू बेडरूम मध्ये आहे का माहिती तुला सांगितलं तर देणंच दिलं नाही. म्हणजे मी भांडे घाशीत होते आतमध्ये. पण कोणी आला तरी पळत यावा एक तांब्या पाणी एक कप चहा आहे पुढं करायला पाहिजे. याला काय म्हणतात धर्माचं देत काम. नाही का मग मी दरवेळेस? आता ते काहीतरी विषय चालू होता म्हणून मी बसलेले होते ना. म्हणजे माझं ऐकत बसली होती का तू. ऐकत नव्हते बसले. तुम्हीच मी आल्यावर गप बसल्या. तू ऐक ना मी बोलताना तू ऐक कुणी ना आलं का? पण माझं. मला तुम्ही सांगा कुणी आलं का? तुम्ही हेच काय म्हणता बरं? अजून काय नाही बाई आम्हाला. मी वाटच बघते कोणाचं लेकरू दिसू द्या. तुम्ही तिथं सुरू 1 तास त्याच्यावरच बोलता ना तुम्ही आरामशीर. ए कुठं नाही बोलले मी आजच बोलले त्या मावशीला. आहे का माहिती कुठं मला बोलले माहितीये 4 पाहुण्यात जर गेले लय भारी आहे तुमचं लेकरू. आम्हाला तर काही नाही बाई अजून. पण ऐक ना लहान लेकरं बघितल्यावर आठवण येते असं वाटतं बाई मलाही जर झाला मी पण असं खेळवत बसन मी किती खुश राहीन असं माझ्या जीवाला वाटत. पण तुम्हाला नाही कळायचे माझ्या भावना. आहे का माहिती प्रत्येकाची भावना अलग असती. तुम्हाला कळत आहे का माझी भावना काय आहे. नाही ना. हा तुमचंच मनाचं कायदा आणि तुमचंच मनाचं राज्य आहे. ऐक नाही तसं तुमच्या मनानेच चालून दे. तुम्हाला कधी होऊन द्यायचं ते कधी होऊन दे बाई. आता मी ना ते ध्यानात सुद्धा आणणार नाही. बरोबर देव मला ज्या टायमाला बरोबर माझ्या कानावर बातमी येईल की हा ते त्याच्यामुळे ते आठवणच करणार नाही माझ्या ना तुम्हाला कधी येईल. हा झालं ना. आता ते विषय आहे ना तुमच्या डोक्यात पण परत आणू नका. बरं झालं विषय कट केलाय मी. चल दळण घे आणि गिरणीवर ठेवून ये. चल उठ. काय मी हा एवढं मोठं? किती काय ते अहो माझं अंग बघा. काडी हे वाणी. बघा.
एवढं कसं उचलू बरं मी? कसं उचलशील दळण घेऊनच खाली पडशील. उचल बर मार बघू दे उचलत का नाही. खाल तर दपा दपा खाती. दळण घेतात नाही. मग तुम्ही मान्य केलं का नाही? आज तुमची नजर माझ्या खाण्यावर आहे ना. मग तू काय म्हणली मला दळण उचलत नाही मग का नाही जाणार नजर? एवढं दळण तुला उचलत नाही. आणि काय म्हणतात माझं खाण्यात जीव नाही बाई अजिबात. आणि आज बरोबर काढलं. बरोबर ते आहे. बरोबर. म्हणजे एवढं मोठं खाती. जाऊ द्या. आणि तू बरोबर माझ्या बोलण्यावर आलंय. बोलूच नका माझ्या. जा तिकडं. म्हणजे माझ्या खाण्यावर नजर आहे तुमची. हे दळण कोण ठेवणार मग? अयो. उचल बघू दे. खरे काय? एवढं दळण उचलं ना तुला? उचली ते दे इकडे सोड. तुला दळण उचलत नाही. मी बरी मग 50 वर्षाची. तुम्ही 50 पाडशीन दळण दे इकडे करशील द्यावार. आण माझ्याकडं. मी जाते दळण घेऊन. दे इकडं. एवढं दळण छट्टाक भर उचलं ना तुला. चरा 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 तुला बोलती. चल मीच जाते दळण ठेवायला. जा. वा म्हणजे मी चरा बोलते. अहो थांबा मी पण येते. मला त्या आरतीकडे काम आहे. चला. अगं चप्पल बिप्पल घाल पाय. इथं तर जायचंय. कुठे एवढी नाजुकी मी. चला. अगं बाई अशी लय बिन कामाची मोकळी सणा सणा पळशील. पण दळण घ्यायच्या टायमालाच जमलं नाही अजिबात अहो, तुला. ते किती जड आहे मम्मी. तुम्ही हाय आशा म्हणून तुम्ही. अगं जेवण आहे तू. अगं मी म्हातारी झाली आता. वय झालंय माझं. ते तुला समजायला पाहिजे. ऐक ना पण ए काय अगं निकू तुम्हाला नातू कधी देशील? नाही